नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. बेकायदेशीर देशी विदेशी दारू साठा उघड, एक आरोपी अटकेत, गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करून खून, घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. नवोदय विद्यालय परीक्षेत शंतनू कांबळेचं उल्लेखनीय यश, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांमधून अभिनंदनाचा वर्षाव. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. कोल्हापूर जिल्ह्यात अवैध दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं धडक कारवाई करत देशी विदेशी दारूचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकानं ही कारवाई केली असून आरोपी विरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कोल्हापूरमध्ये दुचाकी चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठं यश आले. चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या सराईत चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केलं. उमेश गायकवाड, वय 26, राहणार राजेंद्र नगर असं आरोपीचं नाव असून तो पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याकडून बुदरगड आणि सांगली परिसरातून चोरलेल्या 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकानं ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये एक धक्कादायक अपहरण आणि खून प्रकरण उघडकीस आले. भाजीपाला व्यावसायिक भरतेश टोगोंडा, वय 42 याचं अपहरण करून निर्गुण खून करण्यात आलाय. अपहरणकर्त्यांकडून तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या दरम्यान याबाबतची माहिती देण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांकडून कोणतीही तात्काळ हालचाली झाली नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास भरतेश यांचा मृतदेह शेतात आढळून आला. या घटनेमुळे दानोळी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस स्टेशन जयसिंगपूरची हद्दीमध्ये गुन्हा क्रमांक 109/26 BNSचे कलम 103 आणि 140(1) मध्ये दाखल झालेला आहे. त्यांच्यामध्ये मर्डर विथ अबडक्शन, किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटना 13/4/2026 रात्रीची आहे आणि त्या अनुषंगाने काल आम्ही सकाळी गुन्हा दाखल केला आणि दोघे आरोपी ज्यांनी मय्यताला मारलेला आहे, दोघे आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढचा तपास आमचा चालू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कंत्राटदारांनी आक्रमक भूमिका घेत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. शासकीय कामाची थकीत बिलं मिळावी या मागणीसाठी हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलाय. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदार संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. थकीत बिल तातडीनं द्यावीत, अन्यथा नवीन टेंडर प्रक्रिया राबवू नये अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. निधी नहीं काम है, निधी नहीं काम है, काम है, निधी नहीं काम है, निधी नहीं काम है, कौन म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कौन म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. इचलकरंजी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान तणावाची घटना घडली आहे. स्टेशन रोडवरील पुतळा परिसरात मोठी गर्दी उसळली असता किरकोळ धक्काबुक्कीचं रूपांतर हाणामारीत झालं. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल सदाम सेन, गजबर साब संधी यांच्यासह एकूण 4 जण जखमी झाले असून संधी यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीतील प्रदूषणाचा प्रश्न आता गंभीर बनत चाललाय. सध्या नदीच्या पाण्याला हिरवा रंग आला असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर रुकडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या जीवाशी होणारा हा खेळ तात्काळ थांबवावा अशी ठाम मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येते. नुकताच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत इयत्ता 5वीतील शंतनू कांबळे याची निवड झाली आहे. तो येवती इथल्या विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी असून त्यानं मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले. या यशामागे शिक्षक सचिन सुतार यांचं मार्गदर्शन लाभलं. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांकडून शंतनूवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशा नवनवीन अपडेट्ससाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.